चला विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक नवीन प्रकारे वर्ग करण्याची सोपी पद्धत बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ स्किप अजिबात करायचा नाहीये, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे. विद्यार्थ्यांनो, आता तुम्ही 5वीच्या पुढे गेलात किंवा 4थी वर्गात शिकत आहेत म्हणल्यानंतर आपल्याला वर्ग पाठ करायला सांगतात, कारण आपल्याला 5वीच्या वर्गामध्ये जाऊन की नाही नवोदयचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी बेसिक तयारी म्हणून आपल्याला वर्ग पाठ असायला हवेत, घनपाठ असायला हवेत, हो की नाही. आणि बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की टीचर, वर्गपाठ करणं आमच्यासाठी खूपच कठीण आहे, हो मग कसे करणार आम्ही वर्गपाठ. विद्यार्थ्यांनो, 1 ते 9 पर्यंतचे वर्ग तुमचे पाठ असतील की नाही, तर तुम्हाला नक्कीच 100 पर्यंतचे वर्ग लवकरात लवकर आणि 1 ते 2 सेकंदामध्ये कसे काढायचे हे मी तुम्हाला आज भन्नाट ट्रिक सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करायचा नाहीये. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण बघूयात की 1 ते 100 पर्यंतचे आहे की नाही. तर आपण अगोदर घेऊयात. बघा, मला सांगा, आपल्याला बनवायचा आहे 34चा वर्ग, आहे की नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की यासाठी कमीत कमी 1 ते 9 पर्यंतचे वर्ग तरी आपल्याला पाठ असायला हवेत. बघा, तर 34चा वर्ग बनवायचा. सगळ्यात अगोदर बघा, स्टेप बाय स्टेप तुम्ही ट्रिक लक्षात ठेवा, कारण आता हे फर्स्ट टाइम बघताना तुम्हाला थोडंसं वेगळं वाटणार आहे, पण जेव्हा आपण सराव करू की नाही त्यावेळेला तुम्हाला हे वर्ग अतिशय सोप्या पद्धतीने सुटणार आहे. कारण आपल्याला वर्ग करत असताना पद्धती कशी शिकवली जाते, 34चा म्हणजे 2 वेळा गुणाकार, आहे की नाही. दिलेल्या संख्येचा 2 वेळा गुणाकार त्याच संख्येसोबत. जसं की 34चा वर्ग करायचा असेल तर 34 गुणिले 34 असा गुणाकार करायला सांगतात, पण हा गुणाकार थोडासा वेळ खाऊ आहे. तर मग या पद्धतीने जर वर्ग करत गेलो तर आपला वेळ जाईल, आणि नवोदयची परीक्षा आपल्याला द्यायची आहे असं म्हटल्यानंतर आपल्याला वेळ कसा असायला पाहिजे, व्यवस्थित आपल्याला मॅनेज करता यायला पाहिजे. चला मग 34चा वर्ग करूया. सगळ्यात अगोदर 34चा वर्ग करत असताना या 4चा वर्ग करायचा आहे. किती आहे बघा, पहिली स्टेप, या 4चा वर्ग करा. किती आहे, 16. 16ला 6, हातचा आला 1. बघा विद्यार्थ्यांनो, मी काय करते लक्षात ठेवा. पहिला एकच स्थानच्या संख्येचा वर्ग केला, तो आला 16. 16ला 6, हातचा आला 1. आता दुसरी स्टेप काय करायची बघा, ह्या ज्या 3, 4 आणि 2 आहे की नाही यांचा गुणाकार करायचा आपल्याला. ठीक आहे, 3 गुणिले 4 गुणिले 2 करायचे आणि मग हातचा मिळवायचा. लक्षात ठेवा, पहिली संख्या आपल्याला 6 मिळालेली आहे की नाही. बघा, 4 त्रिकोण 12, 12 दोन्ही 24 आणि 24 मध्ये एक हातचा मिळवला, किती झाले, 25. 25ला 5, हातचे आले 2, परत 2 आलेले. मग आता एकक स्थान, दशक स्थानचा जो 3 आहे का नाही, हा 3 याचा वर्ग करायचा आपल्याला. परत 3 त्रिक 9, 9 आणि हे 2 हातचे मिळवा, किती झाले, 11. 1156 हा झाला आपला 34चा वर्ग. बघा, आता ही ट्रिक तुम्हाला पहिल्या गणितात समजली का नाही समजली मला सांगा. आणखीन आपण दुसरी एक ट्रिक म्हणजे ह्याच पद्धतीने आपण बघूयात की दुसऱ्या एका संख्येचा वर्ग काढून बघूयात. ठीक आहे, आपण काढूयात आता बघा 54चा वर्ग काढू. ठीक आहे, आपण काय करूया, 54चा वर्ग काढूया. फर्स्ट स्टेप काय करायची आपल्याला, या एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा आहे. तो किती आहे, 16. परत 16ला 6 आले, हातचा आला 1. ठीक आहे, दुसरी स्टेप काय आहे, 5 गुणिले 4 गुणिले दिलेल्या संख्येचा वर्ग म्हणजे 2. 5 गुणिले 4 गुणिले 2 या तिन्ही संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आणि आला असेल तर हातामध्ये मिळवायचा आहे. 5 चोक 20, 20 जोडी 40, 40 आणि 1 41. 41ला 1 आला, परत हातच्यामध्ये 4 गेले. आता जी दशक स्थानची संख्या आहे, दशक स्थानची या संख्येचा वर्ग करायचा आहे. 5चा वर्ग किती आला मग, 5 5 25 आणि 25 मध्ये हे हातचे 4 मिळवा, किती झाले बघा, 29. 2916 हा झाला तुमचा 54चा वर्ग. बघा विद्यार्थ्यांनो, किती सोपी पद्धत आहे ही. अशा काही पद्धती आहेत की ज्यामुळे आपल्याला गणिताची भीती जी आहे, भरपूर मुलांना काय होतं की वर्गपाठ करणे, घनपाठ करणं हे म्हणजे पाठ केले तर चांगलीच सवय आहे, पण भरपूर जणांना ते जमत नाही किंवा मग खूप मिस होतं, खालचं वर होतं, एखादी संख्या विसरते, काहीतरी चुकतं. मग आता ज्या वेळेला आपल्याला अशा संख्या दिलेल्या असतात तर मग आता त्या संख्याचा 2 वेळा गुणाकार 54 गुणिले 54 करत बसायचं म्हटलं तर खूप वेळ जातो. पण याला वेळ जातो का, अगदी कमी वेळेमध्ये या संख्यांचा गुणाकार आपण करू शकतो. दुसरं घेऊया आपण 35चा गुणाकार करू. ठीक आहे, 35चा आपल्याला काय करायचंय, वर्ग करायचा आहे. सगळ्यात पहिली स्टेप कोणती आहे विद्यार्थ्यांनो, या एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा आहे. 5 5 25, 25ला 5 आले, हातचे आले 2. परत काय दुसरी स्टेप काय, आपल्याला या पूर्ण संख्ये एक एक वेळा घेऊन गुणायच्यात. म्हणजे 3 गुणिले 5 गुणिले 2, 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30 आणि हे हातचे मध्ये मिळवायचे, किती झाले, 32. 32ला 2 हातचे आले, परत 3. ठीक आहे, परत दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा आहे. 3 त्रिक 9, 9 आणि 3 किती झाले, 10, 11 आणि 12. तर 1225 हा झाला तुमचा 35चा वर्ग. बघा विद्यार्थ्यांनो, किती सोपं आहे हे सगळं, आहे की नाही. आता काय करूयात, आपण दुसरी एक संख्या घेऊयात आणि आपण तिचा वर्ग करूयात. कोणती घ्यायची बरं दुसरी संख्या, दुसरी संख्या घेऊ आपण 92. ठीक आहे, दुसरी संख्या कोणती घ्यायची आपल्याला
92 घेते. बघा आता काय करायचं, त्या 2चा वर्ग करा. 2चा वर्ग किती आला? 4. हातचा आलाय का? बिलकुल नाही. ठीक आहे, प्रश्नच नाही. करा मग. 9 गुणिले 2 गुणिले 2. 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36. 36 ला 6 आले, हातचे आले 3. ठीक आहे, किती सोपी पद्धत आहे. हातचा वगैरे आलाय का आपल्याकडे? नाही आला. चला मग आता ह्या 9चा वर्ग करायचा आहे परत, आणि हातचे जे काही आले की नाही ते आपल्याला मिळवायचे. 9 9 81. 81 म्हणजे 9चा वर्ग किती आहे? 81 आहे की नाही. आणि मग त्याच्यामध्ये 3 मिळवा, किती झाले? 84. निघाला तुमचा 92चा वर्ग 8494. ठीक आहे. आता एक पद्धत बघा, ज्यावेळेला तुम्ही 92चा वर्ग काढलाय की नाही, मग आता या पद्धतीने जर तुम्हाला वाटत बापरे नको मग आता, तर ज्यावेळेस ज्या संख्या 100च्या जवळ आहे की नाही, त्या 100च्या जवळ असणाऱ्या संख्येची एक आणखीन पद्धत आहे. आता मला सांगा 92 म्हणजे 100ला किती कमी आहेत? बघा 92 म्हणजे 100ला किती कमी आहेत? 8 कमी आहेत, आहे की नाही. मग चला यांचा गुण 92 मधून 8 गेले, किती राहिले? चला इथं 9 मधून 8 जातात, 2 मधून 8 जातात का? नाही. याला काढलं, इथं झाले 8, इथं झाले 12, 12 मधून 8 गेले, किती राहिले? व्हेरी गुड, 4 राहिले. आणि वरचा 8 जसाचा तसा म्हणजे 84 आले, आहे की नाही. ते 84 लिहून घ्या तुम्ही जसेच्या तसे. लिहिले का? आणि परत काय करायचंय, या 84 92चा वर्ग काढायचा ना आपल्याला. तर जी संख्या आपण वजा केली की नाही, जी संख्या वजा केलेली आहे, या वजा केलेल्या संख्येचा वर्ग करायचा आहे, म्हणजे 8चा वर्ग करायचा आहे. 8 8 64. बघा तुम्हाला सेम उत्तर मिळालं का नाही विद्यार्थ्यांनो. ज्या संख्येचा तुम्हाला 100च्या जवळ असलेल्या संख्या आहेत की नाही, त्यांचा जर वर्ग करायचा असेल तर तुम्हाला या पद्धतीने जावं लागेल, म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्हाला सेम उत्तर मिळणार आहे.